20 मे आधुनिक मराठी गद्याचे जनक, थोर साहित्यिक, पत्रकार, शिक्षणतज्ञ आणि देशभक्त विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी समीर आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष। विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850 रोजी झाला। त्यांनी पुण्यातील पुना कॉलेज आणि डेक्कन कॉलेजमधून शिक्षण घेतले आणि 1871 साली BA ची पदवी मिळवली। इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र यासह मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते। महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकर शिक्षक म्हणून कार्यरत झाले। विष्णुशास्त्रींचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी मराठी गद्याला आधुनिक आणि प्रभावी स्वरूप दिले। त्यांनी 1874 मध्ये निबंधमाला हे मासिक सुरू केले, जे 8 वर्षे चालले आणि एकूण 84 अंकांमध्ये प्रकाशित झाले। त्यांच्या वडिलांच्या शालापत्रक मासिकात त्यांनी संपादक म्हणून काम केले, पण त्यातील ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यावरील टीकेमुळे ब्रिटिशांनी ते 1875 मध्ये बंद केले। तरीही विष्णुशास्त्रींनी हार न मानता निबंधमालाद्वारे आपले विचार मांडणे सुरूच ठेवले। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।